लाडकी बहीण योजना आम्ही गेलो, एक बटन दाबल्यावर 10-10 लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे. आता मी सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे. फेब्रुवारी खतम झालं, मार्च सुरू झालं, पण बहिणींना 1 रुपया सुद्धा आलेला नाही. तर एकनाथजी शिंदे यांनी प्रशासनाला सांगितलं की बहिणींच्या अकाउंटमध्ये थेट प्रमाणे पैसे टाका. तर बहिणींसाठी आनंदाची बातमी, बहिणींना आता पैसे वाढून मिळणार. आता बहिणींना 3000 रुपये नाही, डायरेक्ट 4200 रुपये, 4200 रुपये त्यांना दिले जाणार. तर आज 12 जिल्ह्यांमध्ये बहिणींना 4200 रुपये जमा होणार आणि त्यासोबत 14 जिल्ह्यांमध्ये 8000 रुपयाचं गिफ्ट देखील मिळणार. तर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आधी डेली अपडेट सटन ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणं गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशीच नोटिफिकेशन येत राहील. तर तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन सगळ्यात आधी येत राहील आणि तुम्हाला माहिती हे कळत राहील. तर तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, बहिणींना हे फेब्रुवारीचा हप्ता 1 रुपया देखील मिळाला नाही. मार्च देखील सुरू झालं. तर आता मार्च मध्ये बहिणींना 3000 नाही परंतु 4200 रुपये त्यांना दिले जाणार आहे. तर अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. आणि त्यासोबत 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार. आज 8000 रुपये गिफ्ट देखील बहिणींना 14 जिल्ह्यांमध्ये दिलं जात आहे. आज सकाळीच बटन दाबल्या 12 जिल्ह्यांमध्ये 10 लाख महिलांना पैसे मिळणार. या राज्यातल्या पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची योजना कधीच बंद होणार नाही. सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे. एक बटन दाबल्यावर 10-10 लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे. स्वतः एकनाथजी शिंदेंनी सांगितलं की एक बटन दाबल्या 10-10 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे. आणि त्यांच्याच बरोबर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील 4 दिवसाचं इथे नियोजन घेतलेलं आहे आणि वेळापत्रक तयार केलेलं आहे. आता कोणताही दिवस असो, सुट्टी असो किंवा नसो, पैसे वाटप होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आम्ही सुरुवात केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ सुरू झाला. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत. तर बघू शकता आदिती तटकरे यांनी देखील सांगितलं. तर बहिणींच्या हप्त्यामध्ये दुप्पट वाढ झाली आणि बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर बहिणींच्या वाटपासाठी जे एकनाथजी शिंदे त्यांनी सांगितल्यानंतर जे देवेंद्र फडणवीस असणार यांनी देखील अजून एक गुड न्यूज त्यांना दिली. आता बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे. 2100 रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत. बघू शकता देवेंद्र फडणवीसने देखील इथे सांगितलं की 2100 रुपये बहिणींना आपण देणार आहोत. बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण की फेब्रुवारीचा महिना कोणत्याच बहिणींना गेला नाही. तर फेब्रुवारीचा महिना आहे 2100 रुपये आणि मार्चचा महिना 2100 रुपये असे दोन्ही तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार. सोबतच तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी, तर बोनस सुद्धा देखील तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे बहिणींना 3000 न देता 4200 रुपये इथे मिळणार आहे. आणि सोबतच 14 अशा जिल्हे असणार आहे की जिथे 8000 रुपयाचं गिफ्ट वाटप होणार आहे. तर तुम्हाला लगेच यादीमध्ये बघून घ्यायचं की तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या 14 जिल्ह्यामध्ये येतो का, जेणेकरून तुम्हाला 8000 रुपये गिफ्ट मिळणार. 4200 रुपये दिले जाणारे प्रमाणे तिथे काही नवे नियम इथे लागू करण्यात आलेले आहेत, तर ते तुम्हाला पाळावं लागणार आहे. तर बघा, ज्या बहिणी आता हे नियम पाळणार नाही, जे नियम मी तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते नियम ज्या बहिणी पाळणार नाही त्यांना 1500 रुपयेच मिळणार. आणि काही बहिणींना तर पैसेही नाही मिळणार. तर तुम्हाला 1500च्या ऐवजी 4200 रुपये दिले जाणार. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर ते देखील व्हिडिओमध्ये लगेच सांगतो. आज खरोखर कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वाटप होणार आहे लगेच तुम्हाला जिल्ह्यांची यादी दाखवतो. आता तुमचा सबर संपलेला आहे. इथं तुमच्या जिल्ह्यांमध्ये केव्हाही वाटप होतो त्याची तुम्हाला यादी देखील सांगतो. 12 जिल्ह्यांची यादी आणि 14 जिल्ह्यांचे जे बोनस असणार आहे तर त्याची यादी देखील प्रशासनाकडून आलेली आहे. तर कडक नियम झाल्यानंतर बहिणींना इथे अपात्र करण्यात आले, भरपूरशा महिला अपात्र झालेल्या आहे. तर त्यानंतर जी यादी तयार करण्यात आली त्या यादीत तुमचं नाव आहे का लगेच चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. आणि फेब्रुवारी हप्ता आणि मार्चचा हप्ता तुम्हाला सोबत तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाणार. कारण की बघा, जर तुमचं नाव रद्दच्या यादीत गेलं असेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही. आणि तुम्हाला जर मेसेज आला नाही तर तेही काय करायचं तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. आणि तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुमच्याकडे सगळ्यात आधी पोहोचेल. तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नॉनस्टॉप बघायचं, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. तर आता कोणत्या नव्या नियमांतर्गत तुम्हाला 4200 रुपये दिले जाणार आहे तर ते आता तुम्हाला पाहावं लागेल. तर 3 ते 4 नियम असे असणार आहेत जे तुम्ही पाहिले तरच तुम्हाला ते 4200 रुपये मिळणार, अन्यथा तुम्हाला 1 रुपया सुद्धा येणार नाही. आणि पुढचे हप्ते देखील तुमचे बंद होऊ शकतो, ज्याची माहिती स्वतः अजितदादा पवार यांनी दिली. ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहनं असतील, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल, तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत. आणि इकडचे 1,500 रुपये
त्या ठिकाणी बंद करणार. तर अशा प्रकारे अजितदादा पवार यांनी सांगितलं आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये नाही तर दोन्ही हप्त्याची इथे 4200 रुपये दिले जाणार. अतिशय आनंदाची बातमी बहिणींसाठी असणार आहे. कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज 4200 रुपये वाटप होणार आणि कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हे 8,000 रुपयाचं बोनस देखील वाटण्यास सुरुवात झालेली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती. त्याच्यात नंतर एक अजून आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे. सोबतच गॅस सिलेंडरचे पैशाचा हप्ता देखील सुरू झालेला आहे. गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील सरकारने सुरू केलेले आहे. तर बहिणींना आता पैसे मिळणार. तर जाणून घ्या सविस्तर माहिती. तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगितलं जाणार आहे की तुम्हाला काय करायचं, फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कोणते लागणार, सगळी माहिती तुम्हाला सविस्तरपणे सांगितली जाणार आहे. परंतु तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघावं लागणार आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. गॅस सिलेंडरच्या 830 रुपयाची प्रक्रिया ही सोपी करण्यात आलेली आहे. तर अगदी तुम्हाला समजणार अशा प्रकारे ते प्रक्रिया केली आहे की सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. तर अगदी सोपी प्रोसेस असणार आहे. परंतु तुम्हाला नॉनस्टॉप व्हिडिओला बघायचं आहे तरच तुम्हाला ते पद्धत समजणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आणि 830 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये थेट प्रमाणे टाकले जाणार. तर आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. तर 36 जिल्ह्यांपैकी 2,46,00,000 महिला इथे पात्र असणार आहे. तर त्यामुळे ज्या सर्व महिला असणार आहेत तर त्यांना एकाच दिवशी हे पैसे वाटप करणं शक्य आहे. म्हणून तुमच्या अकाउंटमध्ये कधीही पैसे येऊ शकतो. तर कोणत्या दिवशी पैसे येणार ते देखील व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. तर शेवटपर्यंत बघा. साधारणपणे 12 जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे. तर 3 ते 4 टप्प्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे. तर बघून घ्या तुमच्या जिल्ह्याची यादी. आणि बहिणींना पैसे वाटपाचा पहिला टप्पा देखील सुरू करण्यात आलेला आहे. बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या 12 जिल्ह्यांमध्ये येतो का ते तुम्हाला बघायचं आहे. आणि कितव्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येते ते तुम्हाला बघायचं आहे की पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यात. आणि त्यासोबत देवेंद्र फडणवीसने सांगितलं की ह्या जर चुका बहिणी करतील तर त्यांना 1 रुपया मिळणार नाही. तर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे. तर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला कितव्या टप्प्यामध्ये पैसे येणार, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. तर लगेच तुम्हाला आता सांगतो. तर लक्षपूर्वक माहितीला आहे का. आधार कार्डच्या संदर्भात हे चूक अजिबात करू नका की 6 प्रशासकीय विभागामधून 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यासोबत 14 असे जिल्हे असणार आहे की जिथे 8,000 रुपयाचं गिफ्ट देखील मिळणार आहे. जर का तुम्हाला 8,000 रुपयाची मिळवायची असेल तर तुम्हाला ते लक्षपूर्वक माहितीला ऐकायचं, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला 830 रुपये कसे मिळणार, त्याचा कोणता फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे तर तेही सांगतो. त्यानंतर जे 8,000 रुपये मिळणार तेही सांगतो. त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये ते पैसे येणार तेही सांगतो. तर संपूर्ण माहिती सांगतो आणि कोणती चूक तुम्हाला करायची नाही तेही सांगतो. त्यानंतर यादी बघून घ्या. आधी यादी बघून घ्या की तुम्हाला कोणत्या यादीमध्ये तुमचं नाव आहे आणि कितव्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे ते तुम्हाला बघून घ्यायचं. बघा मी यादी सांगतो. टोटल प्रशासकीय 6 विभाग असणार आहेत. तर त्यापैकी मी तुम्हाला यादी सांगतो. तर बघा जे जिल्ह्यांची नाव सांगतो ते आठवणीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर बघा पहिलं असणार आहे अमरावती विभाग, त्यानंतर पुणे विभाग, त्यानंतर नाशिक विभाग, तर नागपूर विभाग, कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर. तर या सर्व विभागापैकी 2-2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. पहिलाच दिवस असल्यामुळे जास्त जिल्हे इथे घेण्यात आलेले आहे. उद्यापासून 6-7 जिल्हे घेण्यात येणार आहे आणि 4 ते 5 टप्प्यांमध्ये या सर्व पैशांचं वाटप होऊन जाणार आहे. सगळ्यात पहिले विभाग बघूया की जसं की पुणे. तर पुणे विभागामध्ये बघतो म्हटलं की जसं यादी तुम्ही बघा, लक्षपूर्वक माहितीला ऐका, शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला सर्व जिल्ह्यांची यादी इथे सांगितलं जाणार आहे. तर बघा पुणे जिल्ह्यामध्ये बघा कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर. तर या सर्व जिल्ह्यांपैकी सगळ्यात पहिलं प्राधान्य इथे देण्यात आलेलं आहे पुणे आणि सातारा. तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या जास्त असणार आहे. तर बाकीचे जे जिल्हे असणार आहे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर, तर या जिल्ह्यामध्ये उद्या ते परवा इथे वाटप होणार आहे. परंतु पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये लगेच इथे वाटप होणार आहे. 14 असे जिल्हे असणार आहे की जिथे 8,000 रुपयाचं गिफ्ट वाटप होणार आहे. तर कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये 8,000 रुपयाचं गिफ्ट वाटप होणार आहे लगेच सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. पुढचा विभाग आहे पहा नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये येत असतो 5 जिल्हे: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. तर या सर्व जिल्ह्यांपैकी नंदुरबार आणि अहिल्यानगरचं इथं पहिलं प्राधान्य देण्यात येणार आहे. तर या दोन्ही जिल्ह्यामध्ये लगेच इथं पैसे येणार आहे. तर नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना 1-2 दिवस वाटप पाहावं लागणार आहे. तर इथे 1-2 दिवस लेट वाटप होणार आहे. परंतु नंदुरबार आणि अहिल्यानगर या ठिकाणी लगेच वाटप होणार आहे. तर तुम्हाला कधी SMS येऊ शकतो. त्यानंतर आहे बघा नागपूर विभाग. तर नागपूर विभागामध्ये येत असतो 6 जिल्हे: नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया आणि चंद्रपूर. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे की भंडारा आणि गोंदिया ठिकाणी लगेच वाटप होणार आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये इथे वाट पाहावं लागू शकते 1 ते 2 दिवस. तर जे 14 जिल्हे असणार आहेत तर 14 जिल्ह्यांमध्ये 8,000 रुपयाचं गिफ्ट वाटल्या जाणार आहे. तर ते 14 जिल्हे देखील सांगतो. परंतु व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या यादीमध्ये तुम्हाला बघायचं आहे आणि 8,000 रुपये गिफ्ट हे तुम्हाला घ्यायचं आहे. तर येथे कोकण विभाग. तर कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्हे येतो: मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी. तर या सर्व जिल्ह्यांपैकी इथं प्राधान्य देण्यात आलं आहे. पहिलं प्राधान्य इथे ठाणे जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर या सर्व जिल्ह्यांपैकी इथे 2च जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर लगेच इथं वाटप होऊ शकतो. बाकी सर्व जिल्ह्यांना 1 ते 2 दिवस इथं वाट पाहावं लागणार आहे. परंतु ज्या 14 जिल्ह्यांमध्ये 8,000 रुपये वाटप होणार आहे तर ते कोणते 14 जिल्हे आहे तर बघा आता. आणि जे 2 उर्वरित जे विभाग असणार आहे ते देखील सांग. म्हणजेच बहिणींनो
बहिणींना 8,000 रुपये बोनस आणि 4200 रुपये ते म्हणजेच 12,200 रुपये बहिणींना मिळणार आहे. तर अतिशय आनंदाची बातमी बहिणींसाठी असणार आहे. तर सविस्तर माहिती सविस्तरपणे जाणून घ्या. तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघावं लागणार आहे, तर संपूर्ण माहिती समजणार आहे. त्यानंतर येतो छत्रपती संभाजीनगर विभाग, याला पूर्वी औरंगाबाद देखील म्हटलं जात होतं. त्यामध्ये येतो बघा छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना, धाराशिव, तर इतके सारे जिल्हे त्यामध्ये येतो. तर त्यापैकी परभणी आणि नांदेड जिल्ह्याला पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर इथे बाकीच्या जिल्ह्यांना उर्वरित 2 ते 3 दिवस वाट पाहावं लागू शकतो. त्यानंतर बघा शेवटचा विभाग अमरावती विभाग. अमरावतीमध्ये कोणते जिल्हे येते ते बघा, तर वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि अकोला. तर यापैकी बुलढाणा आणि अकोल्याला पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. बाकीच्या जिल्ह्यांना उर्वरित 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागू शकतो. तर त्यानंतर बघा जे 14 जिल्हे असणार आहे, तर त्या जिल्ह्यांमध्ये जे 8,000 रुपये वाटप होणार आहे ते कशा प्रकारे होणार आहे, तर ते होणार आहे राशन कार्डच्या प्रमाणे. तर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तरच ते 8,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. तर ज्यांच्याकडे केसरी राशन कार्ड असेल तर त्यांना हे पैसे मिळणार आहे. तर तुमच्याकडे इतरही कलरचं राशन कार्ड असेल तरी तुम्हाला हे पैसे मिळणार. तर बघा जे 14 जिल्हे असणार आहेत, तर त्या 14 जिल्ह्यांमध्ये राशन कार्डवर हे पैसे दिले जाणार आहे. मला जिल्ह्यांची यादी सांगतो. जिल्ह्यांची यादी बघा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यांचं त्या यादीमध्ये नाव आहे का ते तुम्हाला पाहायचं आहे. तर बघा जिल्ह्यांची यादी: छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा. तर या 14 जिल्ह्यांमध्ये केसरी राशन कार्डवर हे 8,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. आता प्रश्न पडतो की हे पैसे कसे मिळणार. तर राशन कार्डवर एक नवीन योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना 2023 पासूनच योजना असणार आहे. तर भरपूरशा लोकांना आणि भरपूरशा महिलांना योजने माहीत नाही. तर आज जाणून घ्यायच्या योजनेसंबंधित कोणती ती योजना असणार आहे आणि कसे तुम्हाला 8,000 रुपये मिळणार आहे. 8,000 रुपये कसे मिळणार. तर बघा जे APL राशन धारक असणार आहे, ज्यांच्याकडे पिवळा आणि केसरी राशन कार्ड असणार आहे, तर त्यांच्यासाठी ही योजना लागू करण्यात आली होती. तर बघा हे पैसे तुम्हाला कशाप्रमाणे देत असतो. तर तुमच्या घरी जितके जण असेल, जसे सपोज तुमच्या राशन कार्डवर 8 किंवा 6 नाव असेल किंवा 4च नाव असेल तुमच्या राशन कार्डवर, पती पत्नी, मुलगा मुलगी अशा प्रकारे 4 नाव असेल, तर प्रति व्यक्ती हे 170 रुपये तुम्हाला दिले जात असतो. बघा महिन्याला जर 4 व्यक्तीचे 170 प्रमाणे पैसे धरतो म्हटलं की 680 रुपये तुम्हाला महिन्याला दिले जात असतो आणि वर्षाला 8,000 रुपये आणि काही पैसे तुम्हाला इथे मिळत असतो. तर अशा प्रकारे ते प्रति व्यक्ती 170 रुपये तुम्हाला देत असतो. तर तुमच्या घरात 6 जण असेल किंवा 7 जण असेल किंवा 8 जण असेल किंवा 4 जण असेल किंवा जितके नाव त्या राशन कार्डवर असेल, तर तितक्या व्यक्तीप्रमाणे तुम्हाला प्रति व्यक्ती 170 रुपये सरकार देत असतो. भरपूरशा लोकांना प्रश्न पडत असेल की जे व्हिडिओ बघत असेल त्यांना की हे पैसे कसे मिळणार. तर राशन कार्डच्या दुकानात जाऊन काय करावं तुम्हाला लागणार आहे. तर बघा तुम्हाला राशन कार्डच्या दुकानात जाऊन याची माहिती काढायची. तर मी तुम्हाला जे जिल्ह्याची यादी सांगितली त्या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही असाल तर तुम्हाला राशनच्या दुकानात जाऊन तिथे विचारायचं आहे आणि ह्या योजनेसंबंधित त्यांना सांगायचं आहे आणि तुम्हाला KYC देखील करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. तर तुमच्या सहकुटुंबासोबत जितके राशन कार्डवर नाव असेल तितक्या जणांना घेऊन तुम्हाला राशनच्या दुकानात जायचं आहे. ज्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला 14 जिल्ह्यांची यादी सांगितली आहे, त्या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला पूर्ण फॅमिली घेऊन ते राशन कार्डच्या दुकानात जाऊन KYC करून घ्यायची आहे. आता प्रश्न पडतो की जे गॅस सिलेंडरचे 830 रुपये असणार आहे ते तुम्हाला कसे मिळणार. तर बघा बऱ्याचशा महिलांना आधी 830 रुपये मिळाले होते आणि भरपूरशा महिलांना आता सुद्धा मिळत आहे, परंतु भरपूरशा महिलांना ही योजना माहिती नसून त्यांना हे पैसे मिळत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, कुठे फॉर्म भरायचा आहे, काय करायचं सविस्तरपणे सांगतो. व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा. बघा सांगतो संपूर्ण माहिती. तर तुमच्या घरात जे गॅस सिलेंडर असणार आहे तर ते जर पुरुषांच्या नावे तुमच्या घरातल्या गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे की जे पुरुषांच्या नावे गॅस सिलेंडर असणार आहे तर ते गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावे न राहता तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुमच्या नावे करून घ्यायचं आहे, महिलांच्या नावे करून घ्यायचं आहे. तर बुकिंग तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तर लगेच सांगतो. तर बघा जे गॅस सिलेंडर तुमच्या नावे होत असतो तर त्याला 8 ते 9 दिवस प्रोसिजर लागत असतो. तर ते झाल्यानंतर जो नंबर तुम्ही तिथं गॅस सिलेंडर तुमच्या नावे करता वेळेस देणार आहे तर त्याच नंबरने तुम्हाला बुकिंग करून घ्यायची आहे. तर बुकिंग केल्यानंतर 48 तासाच्या नंतर हे गॅस एजन्सीवर तो बुकिंग होत असतो. त्यानंतर तुम्हाला ते पैसे दिले जात असतो. तर तुम्हाला जे गॅस सिलेंडरची बुकिंग करायची आहे आणि त्याच नंबरनं करायची आहे, जो नंबर तुम्ही तिथे देणार आहे त्याच नंबरनं तुम्हाला बुकिंग करायची आहे. आणि तुमच्या त्या गॅस एजन्सीला तुमचा अकाउंट नंबर हे लिंक असणे महत्त्वाचे असणार आहे आणि तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. त्यानंतर बघा जे गॅस 2 ते 3 महिने ज्या महिला गॅस यूज करत असेल तर त्या महिलांनी देखील महिन्याच्या महिना 30 दिवस झाल्यानंतर हे बुकिंग करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यांना लाभ मिळणार आणि त्यांचे जे पैसे सरकार देत असतो तर त्यांना परिपूर्ण त्या लाभ मिळणार आहे. जर 30 दिवसाच्या वर ते यूज करत असेल, जसे की भरपूरशा परिवारांमध्ये 30 दिवसापेक्षा जास्त हे गॅस यूज करत असतो, जिथे दोघं
दोघंच जण राहत असतो किंवा 3च जण राहत असतो, तिथं 2-2 महिने हे गॅस सिलेंडर चालत असतो. तर त्यांनी 30 दिवसाच्या नंतर हे डबल बुकिंग करून घ्यायचे, जेणेकरून त्यांना ते पैसे डबल मिळणार आणि अशा प्रकारे त्यांना फायदा होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट 9834 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.